नमस्कार, डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲलोपेशिया एरिएटा म्हणजेच जी डोक्यामध्ये चाई पडते याची काही लक्षणं आणि कारणं। तर या लक्षणांमध्ये हे कसं ओळखायचं आणि कशा प्रकारे ही वाढत जातात आपण हे डिस्कस करूया। की लक्षणांमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं की हे जे पॅचेस आहेत हे सुरुवातीला अगदी फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात की हे यांची सुरुवात झालेली आहे, कारण हे केसांच्या आतमध्ये मुळाशी असतात। वरचे केस जरी तुम्हाला हेल्दी असले तरी ते इझिली काय म्हणतात आपण गळून पडतात। यांचा जो आकार असतो हा अगदी कॉइन कसे असतात, कॉइनचा आकार म्हणजे गोलाकार असतो किंवा काही कंडिशन मध्ये हा अंडाकृती सुद्धा शेप हा बघायला मिळतो। याच्यामध्ये काय होतं की अचानक केस गळायची ही प्रक्रिया आहे ही चालू होते आणि ही सडन डेव्हलप होते, म्हणजे जशी अचानक चालू होते तशीच अचानक हिचं प्रोग्रेशन जो म्हणतो आपण वाढ आहे स्प्रेड होतो। जी काही चाई पडलेली आहे डोक्यामध्ये ही सुद्धा अचानक वाढत जाते। तर याच्यामध्ये जरी ज्या चाई पडल्यानंतर जो गोल असा मार्क तयार होतो त्याची दिसणारी जी काही त्वचा आहे म्हणजे स्काल्प जेव्हा दिसतं हेअर, कारण केस तर तिथले गळून पडलेले असतात आणि गळून गेल्यामुळे तिथे गोलाकार असा एक पॅच निर्माण होतो। तर त्या पॅचची स्किन ही वरून बघता आपल्याला नॉर्मल बाकीच्या स्काल्प सारखीच दिसू शकते, परंतु हे वरचं सुपरफिशियल स्ट्रक्चर आहे त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची ज्या पेशींची रचना आहे ही आतून डिस्टर्ब झालेली असते। कारण बऱ्याचदा काय होतं ग्रोथ स्टेज मध्ये फॉलिकल्स आहेत हे केसांच्या मुळाशी जातात आणि मग तिथे मल्टिप्लाय होतात किंवा ते केसांच्या मुळाशी अटॅच होतात आणि तिथून केस हा बाहेर ढकलला जातो। ग्रोथ स्टेज ही 2 ते 6 वर्षापर्यंतची आपल्याला बघायला मिळते। सर्वात जास्त कालावधीसाठीचीच ही एक स्टेज आहे। दुसरी आहे ही रिग्रेशन स्टेज आणि थर्ड आहे ही रेस्टिंग स्टेज। परंतु याच्यामध्ये ॲलोपेशिया एरिएटामध्ये किंवा डोक्यात जी चाई पडते याच्यामध्ये पहिली जी स्टेज आहे वाढ होणं हीच प्रोसेस इथे थांबलेली असते, कारण केसांच्या मुळाशी ते फॉलिकल्स जातात आणि तिथे श्रिंक होतात आणि त्यांचं फंक्शन हे कमी होतं। म्हणजे काय होतं की तिथून केसांची लेंथ किंवा केसांची निर्मिती ही होत नाही। आणि बऱ्याचदा असं बघायला मिळतं की हे पॅचेस एक नसून हे मल्टिपल असतात। हे सुरुवातीला आपल्याला काही मॅक्झिमम प्रमाणामध्ये हे डोक्यावर किंवा म्हणूया आपण स्काल्पवर बघायला मिळतात, नंतर ते आपल्याला गालावर, छातीवर, पाठीवर अशा ठिकाणी बघायला मिळतात। बऱ्याचदा काही काही कंडिशन मध्ये अगदी भुवया आणि आयलॅशेस याच्यावर सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतात की ते सर्क्युलर किंवा अंडाकृती असे पॅच निर्माण झालेले असतात। आता ही कंडिशन मुलांमध्ये सुद्धा बघायला मिळते, पण एस्पेशली मुलांमध्ये ही कंडिशन वयाच्या 30च्या आत जर बघायला मिळत असेल तर ही हेरिडेटरी किंवा अनुवंशिक आहे आपण असं म्हणू शकतो। परंतु ही जर अनुवंशिक आहे तर याच्यामध्ये काय काय होतं की बऱ्याचदा मुलांमध्ये अगदी केसांचा गुंता होणं, केस एकमेकांना चिकटणं, स्टिकी होणं आणि तिथे वेदना ह्या मुलांमध्ये बघायला मिळतात। परंतु जेव्हा ही पुरुषांमध्ये होते तेव्हा पुरुषांमध्ये ही कंडिशन युजली जिथे बियर्ड किंवा दाढीचा जो एरिया आहे, दाढी जिथे येते गालावर तिथे पॅचेस पडतात, छातीवर बघायला मिळतात आणि पाठीवरही पुरुषांमध्ये बघायला मिळतात। आता आपण आधी बघितलेलं की पुरुषांमध्ये केस गळण्याचं प्रमाण किंवा मेल पॅटर्न बाल्डनेस, तर याच्याशी कंपॅरिझन केलं तर मेल पॅटर्न बाल्डनेस मध्ये हे शरीरावरचे किंवा डोक्यावरचे हे केस हे जास्त प्रमाणात गळलेले आपल्याला बघायला मिळतात। परंतु कुठेही आपल्याला पॅच असा नसतो, कारण हा सगळीकडे डोक्यावरचे एस्पेशली पुरुषांमध्ये कुठे बघायला मिळतं, कानाच्या वरती तसंच टाळूच्या भोवतालचा भाग हा स्पेसिफिक भाग आहे केस गळायचा पुरुषांमधला। परंतु ही जी ॲलोपेशिया एरिगेटा कंडिशन आहे, चाई पडणं जी प्रोसेस आहे याच्यामध्ये शरीरावर कुठेही तुम्हाला गोलाकार हे पॅच दिसत असतात। तसंच स्त्रियांमध्ये सुद्धा ही कंडिशन फार कमी प्रमाणात बघायला मिळते, पण ज्या स्त्रियांमध्ये ही कंडिशन बघायला मिळते त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम एरिया हा स्काल्प म्हणजे डोक्याचाच कव्हर करतो आणि ते सोडून त्या स्त्रियांचे आयलॅशेस किंवा आयब्रो हे 2 स्पेसिफिक त्यानंतरच्या साईट आहेत की तिथं आपल्याला ही कंडिशन बघायला मिळू शकते। आता ही जे चाई पडलेली आहेत ही पडलेली आहेत तर याचे काही सिम्पटम्स आहेत किंवा लक्षणं म्हणूया आपण, तर ते कशा प्रकारचे दिसतात तर हे गोलाकार असतात, त्याच्या आजूबाजूची जी काही स्किन गोलाकार असल्यामुळे तिथे केस कुठलेच नसतात, केस पूर्णतः हे गळून पडलेले असतात, स्काल्प डायरेक्टली दिसत असते
आणि त्यानंतर एकाला एक हे एकावर ओव्हरलॅप झालेले सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. मल्टिपल ह्याच्यामध्ये म्हणजे एकाच ठिकाणी असे नाहीत, शरीरावर कुठेही तुम्हाला हे मल्टिपल ह्याच्यामध्ये ह्यांची एकाच वेळी बघायला मिळतात निर्माण झालेले. पण जी बरी व्हायची जी प्रोसेस आहे ही प्रत्येक पॅचची ही वेगवेगळी आहे. आता काय होतं की बऱ्याचदा ना जेव्हा ह्या गोलाकार पॅच निर्माण होतोय तेव्हा त्याच्या भोवतालची जी आउटलाईनचे जे काही केस आहेत हे अगदी छोटे छोटे झालेले असतात. ते हार्डली 2 ते 3 मिलीमीटर एवढी त्यांची लेंथ असते आणि ते ॲज अ वरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर आपण ते केस असे उभे राहिल्यासारखे दिसतात. म्हणजेच काय तर उद्गारवाचक चिन्ह कसं असतं की ते उभं असतं स्टँडिंग लाईन मध्ये, तर तसं ते आपल्याला बघायला मिळू शकतं कारण त्यांची लेंथ ही खूप कमी असते. परंतु त्याच्यानंतर बाहेरच्या लेअर मधले जे काही केस आहेत हे थोडेसे हेल्दी आपल्याला बघू शकतात आणि त्यांची लेंथ ही नॉर्मल लेंथ पेक्षा थोडीशी कमी असते. परंतु जे प्रश्न उद्गारवाचक जे चिन्ह म्हणलं आपण किंवा 2 ते 3 मिलीमीटर पेक्षा थोडीशी जास्त असते. परंतु त्यांची सुद्धा जी काही हेअर रूट असतात हे डॅमेज झालेले असतात आणि तिथून ही केस हे मुळापासून गळत असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं की जी ग्रोथ स्टेज आहे, कोणताही केस वाढीची जी पहिली स्टेज आहे ग्रोथ स्टेज, याच्यामध्ये काय होतंय की हे जे फॉलिकल्स आहेत हे यांचं फंक्शनिंग डिस्टर्ब होतंय. त्या केसांना ऑक्सिजनचा पुरवठा प्रॉपर होत नाहीये, प्रॉपर त्यांना न्यूट्रिशन मिळत नाहीये आणि त्यामुळं ते केसांचे जे फॉलिकल्स आहेत हे श्रिंक होतात आणि तिथून केस हा पूर्णतः गळून पडतो. तर अशी काही लक्षणं बघायला मिळतात आपल्याला डोक्यामध्ये चाई पडण्याची. तर कोणती कोणती कारणं आहेत की त्या त्या कारणांमुळे ही कंडिशन आपल्याला बघायला मिळते किंवा वाढलेली दिसून येते. तर पहिलं म्हणजे ऑटोइम्यून डिसीज. कोणत्याही प्रकारचा ऑटोइम्यून डिसीज आहे तर याच्यामध्ये ही ग्रोथ स्टेजच अफेक्ट होते. हे जे ग्रोथ स्टेजमध्ये काय होतं की ऑटोइम्यून डिसीजच्या कंडिशन्समध्ये काय होतं की हेअर रूट आणि हेअर फॉलिकल्स अफेक्ट होतात. तिथून त्यांचं प्रोडक्शन बंद होतं कारण त्यांना थोडंसं सूज येते आणि त्यांची साईज ही कमी झालेली असते आणि याच्यामुळं त्या केसांभोवतीलचा म्हणजे एक केस नाही तर आजूबाजूचे केसही किंवा हेअर रूट किंवा हेअर फॉलिकल इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे हे कोणतेही एका केसाशी निगडीत नाहीये, हे आजूबाजूचा एरिया जो एखादा कॉइन किंवा ओव्हल शेप सारखा आपण म्हणतोय तर ह्या पूर्ण कंडिशन मध्ये हे तसेच असतात. तसंच तिथं आपल्याला लालसरपणाही बघायला मिळू शकतो, वेदनाही असू शकतात काही कंडिशन्स मध्ये. तसंच ही जी आहे ही अनुवंशिक सुद्धा असू शकते. हेरिडिटरी कंडिशन आहे की तुमच्या वडिलांना किंवा भावाला ही कंडिशन असेल. स्त्रियांमध्ये ही फार कमी प्रमाणात बघायला मिळते, पण त्यांच्या आईला किंवा बहिणींना जर असेल ही अनुवंशिकता त्यांच्याकडेही आलेली असेल तर ही कंडिशन फार लवकर बघायला मिळते. म्हणजे अगदी वयाच्या 30 वर्षाच्या आत सुद्धा ही आपल्याला बघायला मिळू शकते. चाई पडणं ही जी काही कंडिशन आहे ही कुठेही कॉन्टॅजियस नाहीये, म्हणजे एका व्यक्तीला झाली तर तिच्या संसर्गाने दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होईल. ही जर कंडिशन एकाच घरामधल्या फॅमिली मेंबर्स मध्ये बघायला मिळत असेल तर ही शक्यतो ही अनुवंशिक असू शकते किंवा अनुवंशिक आपण पकडू शकतो. परंतु हे जे काही स्किनचं इन्फेक्शन म्हणूया आपण किंवा हेअर रूट इन्फेक्ट होतात आणि जी चाई पडते डोक्यामध्ये किंवा शरीरावर कुठेही, ही एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीलाही होणार नाहीये. तसंच काही ऑटोइम्यून डिसीजेस आपण म्हणले की त्याच्यामुळे ह्याला फार चालना मिळते आणि या कंडिशन्स मध्येही बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, टाईप 1 डायबिटीज मेलाइटस याच्यामध्ये ही कंडिशन्स फार कॉमनली बघायला मिळते. कारण याच्यामध्ये आपल्याला त्या पेशंटच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि पांढऱ्या पेशींमधलाच एक कंपोनंट आहे टी लिम्फोसाइट्स. तर या पेशी काय करतात की हे टी लिम्फोसाइट्स केसांच्या मुळाशी फॉलिकल्सशी जातात आणि तिथे त्याला सूज येते. ह्या मुळांशी जाऊन तिथे त्या स्टक राहतात, चिकटून राहतात आणि सूज येते आणि सूज आल्यामुळे तिथले केस हे गळून पडायचं प्रमाण हे वाढलेलं असतं. त्यामुळे अशा काही कंडिशन्स आपण बघितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ही चाई पडलेली आपल्याला वाढलेली बघायला मिळते. आता ही जी चाई पडलेली आहे डोक्यात ही कशी आणि कशा पद्धतीनं ही ओळखायची किंवा आपण डायग्नोज करायची म्हणूया आपण, तर डर्मॅटोस्कोपच्या अंडर आपण ही जर केसांची रचना बघितली तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काही येलो डॉट असतात, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक चिन्हांसारखे असतात आणि नंतर असतात हे
काळपट डॉट असतात. तर ह्या स्टेजेस आपल्याला त्या तो जर पॅच आपण बघितला जो गोलाकार कॉइन सारखा जो असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. तसेच त्याच्यामध्ये स्किन ही लालसर पडलेली असते. याला सनबर्न पॅचेस असं सुद्धा म्हणू शकतो की याच्यामुळं उन्हाच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर तिथे लालसरपणा हा वाढलेला बघायला मिळू शकतो. तसंच आता आपण बघूया की याचं प्रोग्नोसिस म्हणजे काय काय होतं. तर याच्यामध्ये ही जी कंडिशन आहे ही जर अशीच राहिली, ही ट्रीट नाही केली तर ही कंडिशन ही वाढत जाणार आहे. जसं फार कॉमनली हे डोक्यावर बघायला मिळतं, स्काल्पवर बघायला मिळतं, मल्टिपल ह्याच्यामध्ये ते वाढत जाणार आहेत आणि तो पूर्ण केसांचा जो भाग आहे म्हणजे पूर्ण स्काल्प आहे ही इन्व्हॉल्व्ह होणार आहे. तर हे टोटल जे लॉस आहे हे होणार आहे. तसंच शरीरावरची काही भागांवरही आपल्याला आपण बघितलं की ही चाई पडण्याची जी प्रोसेस आहे ही बघायला मिळते. कॉइन किंवा सर्क्युलर शेपमध्ये असे पॅचेस बघायला मिळतात. तर ते छातीवर, गालांवर किंवा एस्पेशली पुरुषांमध्ये जिथे दाढी येते त्याच्यावर, पाठीवर या कंडिशनमध्ये पूर्ण अशी ही वाढत जाते आणि संपूर्ण शरीरावर सुद्धा ही कंडिशन स्प्रेड होत जाते. त्यामुळे त्याला म्हणतात ॲलोपेशिया इरेक्टा टोटॅलिस की टोटल इन्व्हॉल्वमेंट ही झालेली असते आणि टोटल जे हेअर रूट्स असतात हे अफेक्ट झालेले असतात. याच ह्याच्यामध्ये आपल्याला त्या पेशंटच्या नखांमध्ये सुद्धा काही चेंजेस बघायला मिळतात. नखांचे जे नेलबेड आहेत ही नख ही रफ झालेली असतात. त्याला स्क्रॅचेस पडल्यासारख्या अशा लाईन आपल्याला पेशंटच्या नखांवर इझिली दिसू शकतात. तसंच जे असे खड्डे पडणं ही प्रोसेस सुद्धा बघायला मिळते आणि नखांचा जो बेड आहे, नेल बेड आहे त्याच्या बाजूने हे लिजन्स सुद्धा बघायला मिळतात. तर ह्या अशा कंडिशन्सनुसार आपण ही जी कंडिशन आहे ॲलोपेशिया एरिगॅटा ही डायग्नोज करू शकतो आणि त्याचं प्रोग्नोसिस म्हणजे कितपत ते आता वाढत चालले आणि किती वर्स्ट कंडिशन्स आता इथून पुढे होणार आहेत हे आपल्याला याच्यानुसार कळू शकतं.